पुरणपोळीसाठी पुरण कसे करायचे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत. इथे 2 वाट्या हरभरा डाळ या छोट्या वाटीने घेतली. ही 2 वाटी हरभरा डाळ आपण व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. ही छोट्या कुकरमध्ये घेतलेली आहे. व्यवस्थित हाताने ती चोळून चोळून स्वच्छ धुवून काढायची. त्यानंतर 2 वाट्या डाळीला 4 वाट्या साधारण इथे पाणी घातलं. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तेल हे घालून व्यवस्थित आपण हलवून घेतलं. मला कटाची आमटी जर करायची असेल तर त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी डाळीमध्ये घालायला लागतं. यानंतर इथे झाकण घालून याच्या 3 शिट्ट्या या छोट्या कुकरमध्ये केल्या. यानंतर गॅस बंद करायचं. त्यानंतर प्रेशर पडल्यानंतर इथे डाळ आपण झाकण उघडून बघायची व्यवस्थित शिजली का नाही. आपली डाळ ही व्यवस्थित शिजलेली आहे. यानंतर त्यामध्ये काही पाणी शिल्लक असतं. खाली डाळीमधलं पाणी हे आपल्याला वेगळं करायचं असतं. यासाठी आपण एका चाळणीमध्ये ही डाळ घेतली आणि खाली एक दुसरं भांडं घेऊन त्यामध्ये निथळत ठेवली. यानंतर जेवढी डाळ आहे त्याच्या निम्मा हा गूळ घेतला. गूळ हा कुटून घेतलेला आहे. इथे तुम्ही खिसूनही घेऊ शकता आणि जास्त गोड हवी असेल तर त्यापेक्षा जास्त गूळ तुम्ही घेऊ शकता. डाळ आणि गूळ असं दोन्हीही मिक्सरमधनं काढायचं. मिक्सर सगळ्यांच्याचकडे असतो त्यामुळे अगदी 5 मिनटात मिक्सरमधनं काढून होऊ शकतं. हे मिक्सरमधनं काढलेलं मिश्रण आपण एका पॅनमध्ये घेतलं आणि ते शिजायला ठेवलं. सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ असतं कारण गूळ यामधला हा पातळ होत असतो. यानंतर ते शिजेपर्यंत आपण त्यामध्ये जायफळ खिसून घालणार आहोत. जेव्हा गूळ वापरतो तेव्हा नेहमी जायफळ वापरावं. यामध्ये जायफळ खिसून घातल्यानंतर हे व्यवस्थित शिजवून बारीक गॅसवरतीच शिजवायचं आहे. हे अगदी मंद गॅसवरतीच हे शिजवायचं आहे, नाहीतर खाली हे पुरण लागू शकतं. म्हणून सतत ढवळत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ज्या वेळेला पुरण तयार होतं तेव्हा अशा पद्धतीने आपला झारा किंवा उलथणं अशा पद्धतीने उभं राहतं. त्यावेळेला आपण ओळखायचं आपलं पुरण तयार झालं. इतकं घट्ट आणि छान पुरण आपलं तयार झालं. आता हे अशा पद्धतीने थंड झाल्यावर त्याचे गोळे करून ते आपण पुरणपोळी करू शकतो. धन्यवाद.